अभिजित दिपके हे संतूर पिंपरी या गावामध्ये आलेले आहेत आणि या येथील जर आपण परिस्थिती पाहिली तर खुर्च्यांची तोडफोड होते. इथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा पण नव्हती आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी एक आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर एक या ठिकाणी अभिजित दिपके आहेत माझ्यासोबत. सर कशा पद्धतीने शाळेची नाही शाळेचा जो स्टाफ आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद की इतक्या कमी वेळेत त्यांनी एवढी सुधारणा केली. खिडक्या ज्या आहेत त्या खिडक्या नवीन लागल्या आहेत. बेंचेस म्हणजे मी या गावात लहानपणापासून येतोय पण आज पहिल्यांदा मी माझ्या गावातल्या मुलांना बेंचेसवर बसलेलं पाहिलंय. तर हे तर जंतर मंतरपेक्षा मोठी विक्ट्री आहे मी असं समजेल. कारण की माझ्या गावात हे होऊ शकतं मला असं वाटलं होतं. या अगोदर तिथे देखील आंदोलन केलं, त्या आंदोलनाला यश आलं निंबाळा मागता. येस तिथेही यश आलं आणि आज गावातले मुले बेंचेसवर बसलेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लागले, आता कम्प्युटरही आलेले. तर विद्यार्थ्यांच्या हो तेही म्हणत होते त्यांना बेंचेसवर बसायचे तर आता बसले ते बेंचेसवर. आता असं जर प्रत्येक शाळेत जाऊ आम्ही आणि प्रत्येक शाळेत इथं जसा बदलाव आला 3 दिवसात बदलाव केला इथलच्या लोकांनी. प्रिन्सिपल सर असो मॅडम असो 3 दिवसात बदलाव आला. तर जर आपण एकत्र आलो तर आपण ह्या शाळा बदलू शकतो. लिंबाळ्यामध्ये फक्त अर्ध्या तासामध्येच मागणी तेच आहे लोकांना एकत्र यायची गरज आहे. लोक जेव्हा एकत्र येतील तेव्हा बदलाव घडू शकतो. यानंतर हे होते अभिजित दिपके, उमेश चक्कर, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.